पुढची बातमी पाहूयात। चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या दुर्घटनेचा अहवाल समोर आलेला आहे। दुर्घटनेला कंत्राटदारच जबाबदार असल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। चेंबूरमध्ये झाड कोसळल्याची घटना घडलेली होती। स्कूल व्हॅनवरती ही झाड कोसळलेलं होतं, ज्यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला होता। या संदर्भातला अहवाल आता समोर आलेला आहे। दुर्घटनेला कंत्राटदारच जबाबदार असल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय। चेंबूरमधील झाड कोसळण्याच्या दुर्घटनेचा अहवाल आता समोर आलेला आहे। दुर्घटनेला कंत्राटदारच जबाबदार आहे। 5 लाखांचा दंड या कंत्राटदाराला ठोठावण्यात आलेला आहे। महानगरपालिकेनं या संदर्भातली कारवाई केलेली आहे। चेंबूरमध्ये स्कूल व्हॅनवरती झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला होता। काही विद्यार्थी जखमी झालेले होते। या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर। देवेंद्र, तृप्ती, आपल्याला माहिती आहे की 30 जून 2026 रोजी म्हणजे जो काही मुसळधार पाऊस मुंबईमध्ये झाला होता, त्या दिवशी चेंबूरमध्ये एक दुर्घटना घडली होती। यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। त्या सगळ्या प्रकरणी एक उच्चस्तरीय चौकशी समिती जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नियुक्त करण्यात आली होती। या चौकशी समितीचा अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे। या अहवालानुसार जे उद्यान विभाग असेल किंवा रस्ते विभाग असेल याचा थेट दोष आढळला नसल्याचं अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे आणि झाडाजवळ पर्जन्यवाही जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी घेतली नसावी, त्यामुळे त्याच्यावरती ठपका ठेवण्यात आले आणि त्याला 5 लाख रुपयाच्या दंडाची शिफारस करण्यात आली आहे। त्यासोबत कामावर देखरेख करणाऱ्या सल्लागार संस्थेला 2 लाख रुपयाचा दंड करण्यात आलेला आहे। अहवालात अशा गोष्टी नमूद करण्यात आलेल्या। त्याबरोबरच दुर्घटनेमागे जे कारण देण्यात आलेलं आहे ते अतिवृष्टी, वारे, झाडांची स्थिती आणि इतर नैसर्गिक कारणांचाही परिणाम असू शकतं, असं देखील या सगळ्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्यासोबत भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत असा सविस्तर अहवाल जो आहे तो सध्या समोर आलेला आहे। निश्चित देवेंद्र, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।